संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमधला राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झालाय। आज पुन्हा एकदा संसद परिसरात एनडीएच्या खासदारांकडून राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली, तर दुसरीकडे विरोधकांनीही सरकारवर चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केलाय। मात्र आता परिस्थिती उलट होताना दिसतीये। सरकारच्या वतीनं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलंय की गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहेत। तरीही विरोधकांनी टाळाटाळ केली। आता खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनीच असं स्पष्ट केलंय की ते विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास तयार आहेत। गृहमंत्री नेमकं काय म्हणाले आहेत तर बघा, सर्वात आधी लापता आणि पळून गेले आहेत अशा प्रकारची भाषा भारताच्या सार्वजनिक आणि संसदीय जीवनात आत्ता ऐकायला मिळतीये। जेव्हापासून संसद अधिवेशन सुरू झालंय तेव्हापासून मी सतत संसदेत येत आहे आणि माझ्या चेंबरमध्ये बसलो आहे, कारण विरोधक सभागृह चालू देत नाहीत। मग कुणी जाऊन काय करणार? जिथपर्यंत चर्चेचा प्रश्न आहे तर सरकारच्या वतीने किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं आहे की विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरच्या निदर्शनांवर आम्ही सर्व प्रकारची चर्चा करण्यास तयार आहोत। चर्चेची वेळ निश्चित केली जावी आणि विरोधकांनी तयार राहावं। माझ्या बाजूने मी देखील सांगितलं आहे की मी संसदेत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास तयार आहे, पण त्यांना चर्चाच होऊ द्यायची नाहीये। आता जनतेनेच ठरवावं की कोण पळून जात आहे। विरोधकांनी अध्यक्षांना म्हणजे स्पीकर यांना चर्चेसाठी पत्र द्यावं। आम्ही सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहोत। मी सभागृहात बसेन, सर्वांचं ऐकून घेईन आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तरही देईन। सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही। तुम्ही चर्चा का केली नाही यावरही मी बोलेन। आता विरोधकांनी ठरवायचं आहे की त्यांना चर्चा करायची आहे की हंगामा। गृहमंत्री अमित शाह यांच्या या वक्तव्यानंतर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार पलटवार केलाय। अमित शाह यांच्या भाषणात आपल्याला अजिबात रस नसल्याचं राहुल गांधी म्हणालेत। हमने खारगे जी और मैंने प्रेस कॉन्फ्रेंस किया, बाकी ऑपोजिशन ने क्लियरली बोला है वी आर नॉट इंटरेस्टेड इन लिसनिंग टू मिस्टर अमित शाह's imagination. We are not interested in him giving us a lecture or a discussion. We are interested in one simple thing. And when I say we, I mean the younger generation of this country. Who shot those students? Who gave the order to shoot those students? Who blinded one of the students? Who shot one of the students in the ear? Who gave the order to beat the students with lathis, with nails? Who gave that order? That order was implemented by the Home Ministry. Delhi Police and RAC are both Home Ministry systems. Did Mr. Amit Shah give this order to shoot our children, or did he not? If he did, he should resign because he's culpable. And if he did not, he should resign because he's incompetent. Right? This is अब आपने मुझसे सवाल पूछा, आप उनको इंटरप्ट करती हैं। नहीं, जब वो बोलते हैं आप सुनिए, जब वो बोलते हैं आप इंटरप्ट करते हैं। नहीं, मेरा जवाब बोल लीजिए। आप इंटरप्ट करते हैं जब वो बोलते हैं, क्यों नहीं करते हैं आप? हमें इंटरप्ट करते हैं, हमें 24 घंटा इंटरप्ट करते हैं, मगर उनको कभी इंटरप्ट नहीं करते आप। उनमें क्या स्पेशल चीज़ है जो पूरा मीडिया चुप करके चूहे जैसे उसके सामने खड़ा हो जाता है? आपको स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, पूरे देश में स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, आपको भी नहीं डरना चाहिए। सर उनका जो एक सेकेंड, तो द क्वेश्चन इज नॉट whether Mr. Amit Shah comes and opines. We don't care what he has to say. Okay? First of all, the most important thing to understand is 20 दिन के लिए गायब हो गए। यहाँ बैठे थे, गाड़ी आती थी जाती थी, 30 गाड़ियाँ, 40 कार्स अराउंड अमित शाह। उनके घर के सामने जाइए, वहाँ पे मतलब 1000 पुलिस वाले खड़े हुए हैं कि कोई बच्चा ना आ जाए। राइट? तो गुब्बारे में से गैस निकल गई, अब लास्ट मिनट वो उसमें फिर से गैस भरने की कोशिश कर रहे हैं, बट गुब्बारा फट गया है। अमित शाह हैज नो करेज। विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून संसदेत चर्चेबाबत
सरकार आणि विरोधकांमधला हा वाद आता राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये बदलताना दिसतोय. गृहमंत्र्यांनी विरोधकांना चर्चेचं खुलं आव्हान देत सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचं स्पष्ट केलं आहे. तर राहुल गांधी यांनी त्यांच्या वक्तव्यात स्वारस्य नसल्याचं सांगत सरकारवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. अशा स्थितीत आता विरोधक चर्चेसाठी पुढे येतात की संसदेत गोंधळाची मालिका अशीच सुरू राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असून अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांमध्ये सरकार आणि विरोधकांमधला हा संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची चिन्ह आहेत.